तर मैत्रिणींनो, चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, पेपर कटिंग करून आपल्याला पेपर कटिंग करायची ठेवून घेतलेली आहे. आपण पाहू शकता तुम्ही. हा चायना पीस आहे, पण त्या कस्टमरला तरी पण त्यांना अस्तर लावून पाहिजे होतं, म्हणजे टिकला पाहिजे म्हणून. ते यासाठी आपण अस्तर लावून शिवतो त्याला. चला तुम्हाला पेपर कटिंग दाखवते. चला आपण आखून घेऊया. पाठीचा भाग आखतोय आपण आता. जसं आहे तसंच आखायचं आहे आपल्याला. कुठंच कमी जास्त नाही करायचं आपल्याला. पाठीचा भाग आपल्याला ब्रेशर पट्टी आपली. कटोरी आखून घेतोय आपण आता. जशी आहे तशीच आखून घ्यायची कटोरी पण आपल्याला. कटोरी वाढून घेतलेली आपण अगोदरच पेपर कटिंग करून. त्याच्यामुळे वाढवायची काही गरज नाही आपल्याला. हे आखून घेऊया आपण कटोरीवर जवळचं पाहिजे. जसं आहे तसंच आखायचं आहे आपल्याला. कुठंच वाढव कमी करायचं नाही. पेपर कटिंग करून ब्लाऊज सोपं पडतं. कटिंग पेपर कटिंग असली का पटकन ब्लाऊज कापून होतं. माप घ्यायला बसावं नाही लागत आपल्याला माप घेण्यासाठी. आपण आता कट करून घेऊया. कट करून घेऊया आपण आता. पाठीचा भाग कट करतोय आपण. पाठीचा भाग कट केलेला आहे आपण. ब्रेशर पट्ट्या कट करून घेऊ आपण. इथला भाग जास्त आहे हा, कट करून घेऊ आपण. कटोरी कट करून घेऊया. साधा ब्लाऊज आहे, एकदम सिंपल. डिझाईन वगैरे नाही आहे. पाठीमागे आपण छोटा याचं एकदम सिंपल ब्लाऊज आहे. कटोरीच्या शेजारी पाहिजे हा. पेपर कटिंगमुळे टाईम वेस्ट होत नाही आपला माप घेण्यासाठी. डायरेक्ट पेपर कटिंग असली तर माप पटापट कापलं जातं आपलं. हे बघा, पॅच तयार आहे आपला. आपण आता बाही कट करून घेऊ.
खाली का बघून घ्यायला मग कट करायची आपल्याला. बाई पण कट होताना आपली बाई पण कट झालेली आता. आपण याचा अस्तरचं कापून घेऊया. आपण ब्लाऊज पीस वाचून घेऊया आता. हे बघा आपण अस्तरवर आता ब्लाऊजच्या कपड्यावर अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे सगळीकडे. हे बघा ती बाई ही कटोरी आहे, रेशर पट्टा आहे आपल्या, पाहू शकता. जसं ठेवलं तसं आपल्याला आता कट करायचं आहे. चला आपण आता कट करून घेऊया. पाठीचा भाग कट करून घेऊया आपण. पाठीचा कट झालेला आहे आपला. पॅच कट करून घेतोय आपण. चायना पीस या चायना पीस आहे, पण तरी पण त्याला अस्तर लावून शिवायचा होता, जेणेकरून टिकला पाहिजे म्हणून. अस्तर थोडा वाढवच ठेवायचा आपल्याला, जेणेकरून शिवायला मदत होते, पटापट टिपा मारल्या जातात. रेशर पट्टा आपल्याला याच्यातून दोन्ही पण कापलं जाणार आपल्या बाई पण रेशर पट्ट्यातून. हे बघा आपली बाई पण कट करून झालेली आता. हे बघा पाहू शकता आपले पॅटर्न. हे बघा पाठीचा भाग या हा कटोरावरचा पॅच आहे, ती बाई आपली, ही कटोरी आहे, आणि हा ब्रेशर पट्टीचा भाग आहे. चला मग पेपर कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे पेपर कटिंग करून आपण जी ब्लाऊज कटिंग केली आहे अस्तर ब्लाऊज, तो कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.